नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए लाईन कॉलर कट कुर्तीची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत। तर इथे मी साधारण 2.5 मीटर फॅब्रिक घेतलेला आहे। 2.5 मीटर पेक्षा थोडंसं कमी आहे हे फॅब्रिक ऍक्च्युली। तर सुरुवातीला आपण फॅब्रिक वरती जो फ्रंट पार्ट आहे कुर्तीचा त्याची कटिंग करणार आहोत। फ्रंट पार्टची कटिंग करताना आपल्याला काय करायचं आहे, फ्रंट पार्टची कटिंग जी करतोय आपण ती ओपन साइडने करायची आहे। तर अशा पद्धतीने ओपन साइडने मी 2 इंचावरती पहिल्यांदा मार्क केलेला आहे। आता हे 2 इंचावरती का मार्किंग केलं, तर आपली ही जी कुर्ती आहे ती फ्रंट स्लिट ओपन कुर्ती असणार आहे। आता हे फॅब्रिक जे आहे अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेलं आहे 2 इंचावरती, आणि हे फॅब्रिक जे आहे ते मी डबल फोल्ड मध्ये ठेवलेलं आहे। म्हणजे फक्त फ्रंट पार्टची कटिंग आपण यावरती करत आहोत, आणि यातूनच मी एक पार्ट जो आहे बॅक पार्टसाठी कट करून ठेवलेला आहे, जो की सेपरेटली असेल। आता जेवढे पण रुंदीचं फॅब्रिक आपल्याकडे पलीकडे उरलेलं आहे तेवढा पूर्ण घेर आपण कुर्तीचा घेणार आहोत। त्यापूर्वी वरच्या बाजूला फॅब्रिक सरळ करून घेण्यासाठी एक सरळ रेष जी आहे ती आखून सरळ रेष आखून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे शोल्डरचं मार्किंग करायचं आहे। तुमचं जे पण रेडी शोल्डर आहे ते तुम्हाला इथे घ्यायचं आहे। तर मी इथे साधारण 8 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। 1 इंच शोल्डर डाऊन साठी मार्किंग केलं, आणि त्यानंतर 7 इंच आर्महोल साठी मी मार्किंग केलेलं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला चेस्टचा 4th पार्ट घ्यायचा आहे। तुमची जी पण चेस्ट आहे त्याला भागिले 4 करायचं आहे। आधी आपल्याला काय करायचं, पूर्ण चेस्ट राऊंड मोजून घ्यायचा, प्लस 3 इंच लुजिंग, 2 ते 3 इंच लुजिंग, आणि त्यानंतर त्याचा 4था भाग करून तुम्हाला मेजरमेंट घ्यायचं। मग तुमचं जे पण मेजरमेंट असेल ते तुम्हाला इथे घ्यायचं आहे। आता इथे पाहू शकता तुम्ही 2 इंच मी मार्जिन जे आहे यामध्ये ऍड केलेली आहे। साधारण 11 इंच मी इथे चेस्ट साठी मार्किंग केलं, आणि वेस्ट साठी साधारण 10 इंच मार्किंग केलं। आर्महोलची जी लाईन आहे ती स्ट्रेट इथे जॉईन करून घेतली। त्यानंतर चेस्ट टू वेस्ट असा जो पार्ट आहे तो आपला आपण इथे कनेक्ट करून घेतलेला आहे। आता काय करायचं आहे की जी आपण वेस्ट लाईन आखून घेतलेली आहे तिथून एक क्रॉस मार्किंग आपल्याला खाली करायचे। त्यापूर्वी गळा रुंदी जी आहे इथे या साईज मध्ये मी 3 इंच घेतलेली आहे, आणि बॅक साईडचा जो गळा आहे तो 1 इंच डीप घेतलेला आहे। त्याच्यासाठी आपल्याला 1 इंचच घ्यायचे आहे। फ्रंट साईडचा जो गळा आहे तो साधारण 3 ते 3.25 इंच 3 इंचापर्यंत घेतला तरीही चालणार आहे। आणि ही जी कुर्ती असणार आहे डबल एक्सेल कुर्ती असणार आहे। अशा पद्धतीने 3 ते 3.25 चौकोन जो आहे तो आपण आखून घेतलेला आहे दाखवल्याप्रमाणे। आणि आता आपल्याला इथे पुढच्या गळ्यासाठी गोल आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे। आता ही जी कुर्ती आहे आपली कॉलरची कुर्ती असल्यामुळे कॉलरच्या कुर्तीमध्ये 3 इंचापेक्षा जास्त डीप जो आहे नेक आपण ठेवत नाही, कारण ती कॉलर जी आहे ती अशी जास्त ओपन होते। तर ती जास्त ओपन न होता कॉलर आपल्या गळ्याला लगत असावी गळ्याच्या। तर याकरता 3x3 हा जो आहे स्टँडर्ड साईजचा मेजरमेंट आहे। आता फ्रंट आर्महोलसाठी 1 इंच, बॅक आर्महोलसाठी 1.5 इंचावरती मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे। जरी फॅब्रिक डबल फोल्ड मध्ये असलं तरी मी दोन्ही पार्ट सांगत आहे। 1 इंच शोल्डर डाऊन करून घेतलेलं आहे, जे मार्किंग आपण केलं होतं ते। आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जे आपण जी वेस्ट लाईन आहे तिथून इंच टेप असा तिरकस धरायचा, आणि तिरकी रेष जी आहे ती ए लाईनची आपल्याला मार्कून घ्यायची इथे, किंवा रेष जी आहे ती आखून घ्यायची। आणि त्यानंतर एक मेजरमेंट तुम्हाला असं घ्यायचं की 3 इंचावरती या साईडला असं मार्किंग करायचं, डायरेक्टली आणि असा गोलाकार देऊन घ्यायचा। जर तुमच्याकडे ही स्केल असेल तर या स्केलनी जसा स्केलचा आकार येत आहे तर स्केल ठेवायची आणि गोल आकार देऊन घ्यायचा। नसेल तर 3 इंच मार्किंग करून वरच्या बाजूला तुम्ही अशा पद्धतीने गोल आकार दिला तरीही चालणार आहे। आता इथे माझ्याकडे फॅब्रिक जे आहे ते साधारण 2.5 मीटर असायला हवं, पण माझ्याकडे कमी फॅब्रिक असल्यामुळे मी कमी फॅब्रिक मध्येच ही कुर्ती बनवलेली आहे। तर अशा पद्धतीने फ्रंटच्या दोन्ही पार्टची कटिंग केली, आणि दोन्ही पार्ट सेपरेट करून मी ते तुम्हाला दाखवले। आता ह्याच पद्धतीने आपल्याला बॅक पार्टची कटिंग करायची आहे। तर बॅक पार्टसाठी काय करायचं आहे, बॅक पार्टसाठी फॅब्रिक घेतलं, आणि बॅक पार्टचं जे फॅब्रिक आहे ते 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे फ्रंट पार्टच्या फॅब्रिक पेक्षा। म्हणजे 1 इंच कुर्तीची साधारण लेंथ जी आहे ती जास्त घ्यायची आहे, कारण ही कॉलर नेक कुर्ती आहे। गळ्यासाठी 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। इथे तुम्ही पाहू शकता जो बॅक पार्ट आहे त्याच्या गळ्यासाठी मी 1 इंचावरती मार्किंग करून घेतलं। त्याचबरोबर आर्महोलसाठी मार्किंग करून घेतलं, आणि बाकीची सर्व मार्किंग आपण ऍज इट इज करून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला कटिंग झाली। आता स्टिचिंग कडे वळायचं आहे। तर ही जी स्लिट आहे ती अशा पद्धतीने जेवढं आपण मार्किंग केलं त्या मार्किंग प्रमाणे आपल्याला ती डबल फोल्ड करायची आहे अशा पद्धतीने, आणि दोन्ही स्लिट ज्या आहेत फ्रंट पार्टच्या रेडी करून घ्यायच्या। व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचा आहे हा पार्ट। हवं तर तुम्ही प्रेस केला तरी चालणार आहे। त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे की हा जो आहे आपण 2 इंच पार्ट ठेवलेला आहे
तर ही जी पूर्ण स्लीट आहे ती वरच्या बाजूने आपल्याला क्लोज ठेवायची आहे. आणि आपली जी कॉलर लागणार आहे तर ती ही 1 इंचाची जी स्लीट आहे तयार झालेली ती सोडून असणार आहे. तर वरच्या बाजूने आपल्याला 1 इंचाला मार्किंग करून घ्यायचं. आणि पहिल्यांदा कुर्तीचं फॅब्रिक सरळ ठेवून आपल्याला काय करायचं आहे, ही स्लीट सरळ बाजूनेच फोल्ड करायची पहिल्यांदा आणि त्यानंतर ती आपल्याला उलट्या बाजूला करून घ्यायची. तर इथे पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवत आहे. तर अशा पद्धतीने मी स्लीट जी आहे ती अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेली आहे. आता इथून मी धागा सेपरेट करून घेतला. आता हा जो एवढा पार्ट आहे तो आपल्याला असा उलटा करून शिवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याला फिनिशिंग चांगली येणार आहे. हा पार्ट मी शिवून घेतला. त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचा हा पार्ट. शिवून घेतल्यानंतर हा पार्ट जो आहे तो पूर्ण सरळ करायचा आहे आपल्याला. कुठला पण टोकदार जो भाग असेल त्याने आपल्याला हा पार्ट सरळ करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर वरच्या बाजूने परत फिनिशिंगची जी टीप असणार आहे ती आपल्याला इथे करून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने केलं तर रेडीमेड सारखी जी आहे तुम्हाला फिनिशिंग मिळते कुर्तीची. तर हे पहा अशाच पद्धतीने मी दुसरा पण पार्ट शिवून घेतला आणि याची व्यवस्थित जी दोन्ही टोकं आहेत ती खूप छान फिनिशिंग मध्ये तयार झालेली आहेत. कारण तो पार्ट आपला ओपन असणार आहे आणि तिथे कॉलर आपली लागणार नाहीये. तर अशा पद्धतीने पिनने आपण एकावर एक ही स्लीट ठेवायची, पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून त्याला फिनिशिंग जी आहे ती छान येणार आहे. आता खालच्या बाजूने हा पार्ट जो आहे साधारण 8 ते 10 इंच ओपन ठेवायचा आहे आपल्याला आणि वरच्या बाजूने देखील 4 ते 5 इंच इथून आपल्याला हा पार्ट जो आहे ओपन ठेवायचा. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला की इथे पहा खालच्या बाजूने मी 10 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. हे तुमच्या आवडीप्रमाणे मार्किंग असणार आहे, तुम्हाला जेवढा हा कुर्तीचा पार्ट ओपन हवा तेवढा. त्यानंतर गळा सोडून साधारण तुम्हाला इथे 4 इंचावरती परत एक मार्किंग करायचं आणि तिथून मधल्या पार्टमध्ये आपल्याला ही कुर्ती जी आहे तर ती व्यवस्थित स्टिच करून घ्यायची आहे. तर पहा मी मार्किंग जिथून केलं 4 इंचाचं तिथूनच ही कुर्ती स्टिच करायला मी सुरुवात केलेली आहे. व्यवस्थित असं ओव्हरलॅप हा पॅटर्न आपला झाला पाहिजे. जिथे आपलं 10 इंचाचं मार्किंग केलं आहे बॉटम पासून आपण तिथपर्यंत ही टीप घ्यायची आहे आणि खूप फिनिशिंग मध्ये ही टीप आली पाहिजे. जसं आपण रेडीमेड ड्रेस वेअर करतो त्याच पद्धतीने ही कुर्ती देखील आपल्याला व्यवस्थित बनवायची आणि खूप छान असा लुक पण हिला आलेला आहे. याचा फायनल फोटो जो आहे तो मी आहे तो डमीवरती नक्कीच तुम्हाला दाखवेल. तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये स्लीव्ज देखील अटॅच करू शकता. पूर्ण स्लीट अशाच पद्धतीने रेडी करून घेऊयात. स्लीट रेडी झाली त्यानंतर बॅक पार्ट घ्यायचा आहे. बॅक पार्ट घेतलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून अशा पद्धतीने बॅक पार्टची जी आहे आपल्याला शोल्डर अटॅच करून घ्यायची आहे फ्रंट पार्टमध्ये. दोन्ही शोल्डर अटॅच करून घेतले मी फ्रंट आणि बॅक. आता त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला कुर्ती जी आहे ही पकडायची व्यवस्थित आणि आपल्याला कॉलरचं मेजरमेंट घ्यायचंय. कॉलरचं मेजरमेंट घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की पूर्ण जो कुर्तीचा राऊंड आहे नेकचा राऊंड तो मोजून घ्यायचा. कुर्ती अशा पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता शोल्डर टू शोल्डर मॅच करून घ्यायची आणि फोल्ड करून घ्यायची आहे. सेंटरच्या बाजूने नेक जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा. इथे तुम्ही कुर्ती सरळ ठेवली तरी चालणार आहे, उलटी ठेवली तरी चालणार आहे. फक्त उलटी ठेवली तर तुम्हाला त्यामध्ये जी मार्जिन आपण ऍड केलेली आहे किंवा शोल्डरच्या साईडची जी एक्स्ट्रा मार्जिन आहे ती ऍड नाही करून घ्यायची. किंवा अशा पद्धतीने सरळ ठेवून घ्या आणि इंच टेप अशा पद्धतीने गोल फिरवत तुम्हाला पूर्ण कॉलरचा जो राऊंड आहे तो मेजर करून घ्यायचा. आता इथे लक्षात घ्या की 9 इंच माझं कॉलरचं मेजरमेंट येत आहे आणि यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला की जे आपण ओव्हरलॅपसाठीचा जो 1 इंचाचा पॅटर्न ठेवला होता तो या कॉलरमध्ये ऍड होणार नाही. तो पार्ट जो आहे तिथे कॉलर आपली लागणार नाही. तर 18 इंचाची अशी कॉलर आपल्याला रेडी करायची. फॅब्रिक मी ते डबल फोल्ड मध्ये घेतले, खालची बाजू बंद वरची बाजू ओपन अशी असणार आहे. आता कॉलरचा आपला राऊंड किती होता, 9 इंच होता. तर मार्किंग करून घेतले साधारण आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले. 3.5 इंच कॉलरची उंची घेतलेली आहे आपण आणि पहिल्यांदा एक बॉक्स रेडी करून घ्यायचा. आता जी बंद बाजू आहे कापडाची खाली तिथे आपण 9.5 इंच घेतलं. त्यानंतर तिथूनच आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, वरच्या बाजूला 9.5 ऍज इट इज ठेवायचं. कॉलरचा जो शेप आहे तो वरच्या बाजूने बंद बाजूने देऊन घ्यायचा आहे कापडाच्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे फॅब्रिक जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला.
तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कॉलर लहान मोठी देखील शिवू शकता, पण 3 इंचापर्यंतची जी कॉलर आहे ती परफेक्ट या कॉर्ड सेटला दिसते. 3 ते 3.5 इंच. 3 इंच घेतली तर अर्धा इंच जी आहे तुमची मार्जिन मध्ये जाणार आहे किंवा स्टिचिंग मध्ये. सेम पद्धतीने कॅनव्हास मी घेतलेला आहे, कॅनव्हास कट करून घेतला. आता हा कॅनव्हास जो आहे तो ग्लूने देखील तुम्ही स्टिक करू शकता किंवा कॅनव्हास जो आहे तुम्ही इस्त्रीने देखील इथे पेस्ट करू शकता दाखवल्याप्रमाणे. तर हा जो कॅनव्हास आहे तो आधी आपल्याला काय करायचा आहे, ठेवायचा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मी फोल्ड केलंय फॅब्रिक. त्यानंतर त्याच्या दोन्ही ज्या बाजू आहेत तिरकस त्या आपल्याला स्टिच करून घ्यायचं. साधारण अर्धा इंचापेक्षा कमी अशी मार्जिन ठेवून आपल्याला ह्या स्टिच करून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजू. पाहू शकता तुम्ही इथे दोन्ही बाजू स्टिच करून घ्यायच्या. कुठेही फॅब्रिक जे आहे ते कमी जास्त होता कामा नये किंवा कॉलरची जी फिनिशिंग आहे ती कमी जास्त होऊ नये अशा पद्धतीने तुम्हाला हे करून घ्यायचं आहे. स्टिच करून घेतले मी हे फॅब्रिक. इथे खालच्या बाजूने फॅब्रिक देखील बरोबरच पकडायचं आहे कॅनव्हासला. त्यानंतर पहा ही कॉलर आता मी सरळ करून घेणार आहे आणि याची जी टोकं आहेत ती पण आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहेत. कुठल्या पण टोकदार गोष्टीने तुम्ही हे जे आहे सरळ करून घेऊ शकता. छान फिनिशिंग जी आहे कॉलरला आलेली आहे इथे. त्यानंतर कॉलरचा जो सेंटर आहे तो आपल्याला मार्क करून घ्यायचा. टोकं व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत, इस्त्री करून घ्यायची आहे कॉलरला. कॉलरचा सेंटर मार्क करून घ्यायचा. त्यानंतर बॅक साइड जी आहे कुर्तीची तिथे देखील आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे. कॉलर लावताना नेहमी सेंटरच्या बाजूने लावायला सुरुवात करायची. आता पहा आपल्याला काय करायचं आहे की कुर्ती सरळ ठेवायची आणि कॉलरची एक बाजू जी आहे ती सरळ ठेवून घ्यायची. दोन्ही पॉइंट्स कनेक्ट झाले पाहिजे. कॉलरचा सेंटर कुर्तीचा बॅक साइडचा सेंटर मॅच करून आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण कॉलर जी आहे ती आपल्याला अटॅच करायची आहे नेक पार्ट वरती. साधारण 0.5 म्हणजे अर्धा इंच असं मार्जिन जे आहे ते व्यवस्थित आतमध्ये जायला हवं. इथे तुम्ही पाहू शकता इथपर्यंत कॉलर व्यवस्थित पकडायची. कॉलर ओढायची नाहीये, नेकचा पार्ट ओढून घ्यायचा नाहीये. फक्त तुम्हाला हे फॅब्रिक ऍडजस्ट करत जायचं आहे किंवा पेस्टिंग ऍडजस्ट करायची. तर इथे तुम्ही पाहू शकता जिथपर्यंत आपला ओव्हरलॅपचा पॅटर्न होता पुढचा तिथपर्यंतच ही कॉलर आपली परफेक्ट आलेली आहे. कारण आपण परफेक्ट मोजून घेतली होती कॉलर, कुठेही जास्त किंवा कमी इथे कॉलर आपली झालेली नाही. सेम अशाच पद्धतीने कुर्तीचा दुसरा पार्ट जो आहे किंवा नेकचा जो दुसरा पार्ट आहे कॉलरचा तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. कुठेही फॅब्रिक ओढायचं नाहीये. इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण पार्ट जो आहे तुम्ही असाच यामध्ये अटॅच करून घेतला दाखवल्याप्रमाणे. इथे लक्षात घ्यायचे खालचं फॅब्रिक स्टिच होता कामा नये. त्यामध्ये फक्त एकाच साईडचं कॉलरचं फॅब्रिक आपल्याला स्टिच करून घ्यायचंय. इथे तुम्ही पाहू शकता छान फिनिशिंग आलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की ही जी कॉलर आहे ती अशा पद्धतीने फॅब्रिक जे आहे वरच्या बाजूचा अर्धा इंच आपण ठेवलेलं एक्स्ट्रा ते अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आतल्या बाजूने 0.5 इतकं. आणि ही जी कॅनव्हासची जी अर्धा इंचाची पट्टी आहे ती आतमध्ये ढकलायची आहे आणि व्यवस्थित कॉलर जे आहे फिनिशिंग मध्ये आपल्याला इथे अटॅच करून घ्यायची आहे. हे पहा शिलाई आतल्या बाजूला त्यावरती वरच्या बाजूचं जे फॅब्रिक आहे ते कव्हर करायचंय आणि छान अशी कॉलर जी आहे ती आपल्याला इथे अटॅच करायची. कुठेही इथे सुरकुत्या यायला नको, कापड गोळा व्हायला नको किंवा कॅनव्हासचं जे फॅब्रिक आहे ते पण डबल फोल्ड होऊन स्टिच होता कामा नये याची काळजी घ्यायची. आणि पूर्ण कॉलर जी आहे ती अशा पद्धतीने फिनिशिंग मध्ये आपल्याला कॉलर तर अटॅच झाली, फक्त ती फिनिशिंग मध्ये रेडी करायची आहे आपल्याला. त्यानंतर या कॉलरला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता खूप छान फिनिशिंग मध्ये कॉलर आपली तयार झालेली आहे आणि मी इस्त्री देखील करून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला की पूर्ण जी आहे कुर्तीची लेंथ पुढची आणि मागची सेम आहे का ते पाहायचं. कारण काही ठिकाणी वर खाली जर झालं असेल तुमचं तर ते तुम्ही करू शकता. आता वरच्या बाजूने साधारण 11 इंचावरती एक मार्किंग करायचं. सेंटरच्या बाजूने 4.5 इंचावरती मी एक मार्किंग करून घेतलं. बॅक साईडला जे आहेत आपल्याला टक्स टाकायचे आहेत आणि टक्सची उंची साधारण 8 इंचाची आपण ठेवलेली आहे. टक्सची रुंदी आपण घेतलेली आहे 1 इंच. अर्धा इंचाचे असे आपले जे आहेत आपले टक्स असणार आहेत.
बॅक साईडचे दोन्ही पार्टला आपल्याला हे दोन टक्स करून घ्यायचे. तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही बेल्ट देखील अटॅच करू शकता या टक्समध्ये. आणि त्यानंतर कुर्तीला आपल्याला छान अशी जी आहे फिटिंग करून घ्यायची आहे. त्याचबरोबर कुर्तीचा बॉटम फोल्ड करून घ्यायचा. स्लीवलेस कुर्तीचा कुर्तीचा जो स्लीवचा पार्ट आहे त्याला देखील आपल्याला क्रॉस, इथे तुम्हाला दाखवलंय क्रॉस ज्या स्ट्रीप आहेत त्या लावून घेतलेल्या आहेत मी. आणि स्लीवचा पार्ट जो आहे किंवा आमोल पार्ट मी रेडी करून घेतला. कुर्तीला छान फिटिंग करून घ्यायची आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बेल्ट देखील लावून घेऊ शकता व्यवस्थित असं. आणि त्यानंतर आता आपण कुर्तीचा फायनल लुक बघणार आहोत. कुर्तीचा बॉटम फोल्ड करून सेंटरच्या बाजूने तुम्ही इथे हवं तर बटन्स देखील लावून घेऊ शकता. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. हा कुर्तीचा फायनल लुक आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान असा याचा जो आहे लुक आलेला आहे. आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण यावर प्लाझो कशी शिवली त्याचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह.